आसाममध्ये आपण जाऊयात। आसाममध्ये भाजपाची एकतर्फी आघाडी बघायला मिळते। आसाममध्ये भाजपा 59 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस मात्र 8 जागांवर पुढे। आसाममध्ये सुद्धा काँग्रेसने खूप चांगला जोर लावलेला होता। गोगोईंच्या रूपाने त्यांनी एक चांगला उमेदवार भाजपाच्या विरोधात दिलेला होता। मात्र आसाममध्ये काही काँग्रेसला यश मिळताना बघायला मिळत नाहीये। आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपाचीच सत्ता येणार, भाजपा हॅट्रिक करणार असा एक्झिट पोलचा अंदाज होता। तो आता या पोस्टल मतमोजणीमध्ये तरी खरा ठरताना बघायला मिळतोय। आसाममध्ये भाजपने एकतर्फी आघाडी घेतलेली आहे, कारण की भाजपा 59 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस मात्र अवघ्या 8 जागांवर आघाडवर आहे। आसाममधले दृश्य तुम्ही पाहताय। आसाममध्ये सुरुवातीचे कल 126 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती आणि 126 म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे जवळपास 64चा मॅजिक फिगर असू शकतो आणि 59 जागांवर आधीच भाजपने आघाडी घेतलेली आहे। हे पोस्टल मतदान जरी असलं तरी सुद्धा दोन्ही पक्षांमधला भाजप आणि काँग्रेसमधला फरक हा बराच मोठा आहे। एकतर्फी आघाडी भाजपने इकडे घेतलेली आहे। भाजप 59 जागांवर, काँग्रेस 8 जागांवर। आसाममध्ये 126 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती, त्यापैकी आपण पाहतो